नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, येत्या 24 जुलैला अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा चित्रपट म्हणून मी उल्लेख करीन एक होतं मायेन या चित्रपटाचा. त्याचा टीझर रिव्ह्यू आपण केलेला आहेच आणि तो आवडल्याचं सुद्धा तुम्ही सांगितलंय कमेंट बॉक्समध्ये. आज आपण करणार आहोत ट्रेलर रिव्ह्यू. मुळात सत्यघटनेवर आधारित चित्रपट जेव्हा निर्माण केला जातो त्यावेळेला एक मोठी जबाबदारी असते, कारण इतिहासात जे घडलं ते आपल्या समोर तसंच्या तसं येत असतं. आणि मग 30 जुलै 2014 या दिवशी मायण गाव हे नैसर्गिक आपत्तीमध्ये इतिहास जमा झालं. त्या घटनेची आठवण करून देणारा चित्रपट निर्माण करणं एक मोठं आव्हान आहे. ट्रेलरमधनं जाणवतंय की 30 जुलै 2014ला कशा प्रकारे ती नैसर्गिक आपत्ती आली त्याचं चित्रण आता केलेलं आहे एक होतं मायणमध्ये. आणि मला कौतुक या गोष्टीचं करायचंय की मायण गाव हे जसंच्या तसं उभं करणं हे आव्हान होतं टीम पुढे. आणि तो ट्रेलर बघताना जाणवतंय की सुरुवातीचं आनंदी असणारं गाव, डोंगराच्या कुशीत दडलेलं, निसर्गाच्या साक्षीनं सगळं काही चांगलं होत असलेलं, पण अचानकपणे ती सकाळ येते आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं होत जातं. जिकडे तिकडे चिखलगाळ होतो, माणसं गाडली जातात, त्यांचा आक्रोश, हे सगळं त्या ट्रेलरमधनं बघायला मिळतं. आणि याच ट्रेलरमध्ये एक हळूवार प्रेमकथा सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि मग आपल्याला एक उत्सुकता वाटते की या चित्रपटात ती प्रेमकथा कशी फुलवली असेल आणि प्रत्यक्षात त्या कुटुंबाचं काय झालेलं असेल. एकीकडे निसर्गाचा प्रकोप आहे आणि दुसरीकडे एक हळूवार अशी प्रेमकथा आहे. गावातली माणसं ज्या प्रथा परंपरा पाळत असतात, म्हणजे होळीचा सण असेल किंवा देवी पुढे मांडलेला गोंधळ असेल, हे सगळं त्या ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. आणि जो टर्न आहे, टर्निंग पॉइंट आहे, तो सुद्धा ट्रेलरमधनं आपल्याला बघायला मिळतो. चिखलात अडकलेली माणसं, तिथे मीडियातली माणसं कशी आली कव्हरेज करायला, सगळं वास्तव वाटतं ट्रेलर बघून. आणि त्यामुळे मला सुद्धा उत्सुकता आहे की एक होतं मायणमध्ये नेमकं कथानक कसं फुलवण्यात आलं असेल. एक होतं मायणच्या टीमचे इंटरव्ह्यू सुद्धा आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्सवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपण या सर्वांना शुभेच्छा देऊया. ट्रेलर कमाल झालेला आहे. तुर्तास इतकंच. धन्यवाद.